नमस्कार शेतकरी मायबापांनो, क्रांती बायोटेकच्या हवामान अंदाज मध्ये आपलं संपूर्ण शेतकरी मायबापांचं आणि संपूर्ण भारतीय लोकांचं सस्य स्वागत। मी आज आपल्या पुढे घेऊन आलोय भूकंपाविषयी माहिती देण्यासाठी। महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर आणि संपूर्ण जगामध्ये 20 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर पासनं तर संपूर्ण 7 मार्च पर्यंत भारतातील जेवढे उत्तर दिशेकडील देश आहेत, सोबतच उत्तरेकडील संपूर्ण राज्य दिल्ली, NCR, हरियाणा, पंजाब, सोबतच त्या लगतचे अरुणाचल प्रदेश, झारखंड, बिहार, ओडिशा, सोबतच राजस्थान, मेघालय, सिक्कीम या संपूर्ण राज्यामध्ये जो कालावधी आहे नोव्हेंबर महिन्यातला 19 पासनं काही अंशी तर 20-21 ला 1-2 दिवस मागे पुढे तर मार्च महिन्यापर्यंत 2026 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात भूकंपाचे झटके येतील। भारताचे जेवढेही समुद्र तट आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात सुनामी किंवा नदी नाले आहेत, त्यात मोठ्या प्रमाणात भूकंपाचे किंवा काही ठिकाणी आपल्याला असं जाणवेल की जमिनीला तडा गेलेल्यात, पहाडीला तडा गेलेल्यात, या सगळ्या गोष्टी जाणवायला सुरुवात होईल। दिनांक 19 नोव्हेंबर 2025 पासनं 20-21 आणि ते छोट्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा कोयनेच्या भागामध्ये जिथेही पाण्याचे स्टोरेज आहे, रिझर्वायर आहेत, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भूकंपाचे झटके जाणवेल। ही तीव्रता 5 रिश्टर स्केलपर्यंत असू शकतात, काही ठिकाणी 7 पर्यंत जाऊ शकतात। दिल्ली, NCR मध्ये फार मोठ्या प्रमाणात याचा असर दिसेल। त्यामुळे संपूर्ण जनतेला सांगू इच्छितोय की या कालावधीमध्ये थोडंसं स्वतःला जपा। सोबतच या कालावधीमध्ये थंडीची तीव्रता फार मोठ्या प्रमाणात जाणवेल आणि 20 पासून तर 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर पर्यंत यामुळे मोठ्या प्रमाणात गारपीट सुद्धा येणार आहेत। त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात सगळ्यांनी प्रिकॉशन घ्यावं ही अपेक्षा। धन्यवाद।